नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी सास स्टुडिओमध्ये। लवकरच रक्षाबंधन येतंय, तर आपल्या भावासाठी आपण स्वतः राखी बनवू शकतो। म्हणूनच मी मोत्यांची सुंदर अशी राखी कशी बनवायची त्याचा ट्युटोरियल घेऊन आलेले आहे। त्यासाठी आपल्याला बेसिक मटेरियल लागणार आहे। सर्वात आधी लागणार आहेत मोती, रेड क्रिस्टल, त्यानंतर ग्रीन क्रिस्टल, गोल्डन मनी, 20 गेजची वायर, मोती चक्र, रेड धागा घेतलेला आहे। त्या जागी तुम्ही रेड, ग्रीन किंवा कोणताही तुम्हाला जो आवडेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर 0.3 mm ची वायर घेतलेली आहे। नोज प्लायर आणि कटरसुद्धा घेतलेला आहे। मग आपल्याला 0.3 mm ची वायर आपला एक फ्लावर होईल इतकी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण मोती फ्लावर बनवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा। मग आता 0.3 mm च्या वायरमध्ये मी पहिल्यांदा मोती टाकून घेणार आहे। त्यानंतर स्मॉल गोल्डन मनी टाकून घेणार आहे, म्हणजे 0 mm चा। मग आपल्याला त्या व्हाईट मोतीमधून 0.3 mm ची वायर बाहेर काढायची आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, सेम अशाच पद्धतीने करायचं आहे। मग इथे पहिला मोती फिक्स होईल। सेम आपल्याला असंच 7 मोत्यांचा फ्लावर बनवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा परत आपल्याला एक मोती टाकायचा आहे। ही थोडी स्ट्रेट वायर करून घ्यायची आहे। मग मोती टाकायचा आहे। त्यानंतर परत गोल्डन मनी, सेम परत मोतीतनं 0.3 mm ची वायर बाहेर काढायची आहे। परत आपल्याला अशीच प्रोसेस करत जायचं आहे। आत्तापर्यंत आपण टोटल 2 मोती टाकलेले आहेत। परत आपल्याला टोटल अजून अशाच टाईपमध्ये 5 मोती टाकून घ्यायचेत, म्हणजे 7 मोत्यांचा फ्लावर तयार होईल। परत आता आपल्याला मोती टाकून घ्यायचा आहे आणि परत गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे आणि मोतीतनं 0.3 mm ची वायर आपल्याला बाहेर काढायची आहे। परत आपल्याला मोती टाकायचा आहे आणि गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे। मग परत आपल्याला मोतीमधनं वायर बाहेर काढायची आहे। सेम असं 7 वेळा आपल्याला करायचं आहे।
आता आपला 7 मोत्यांचा फ्लावर तयार झालेला आहे. आता इथे लक्षपूर्वक बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, जो फर्स्ट मोती टाकला होता ना त्यातनं आपल्याला ही 0.3 mm ची वायर बाहेर काढायची आहे. म्हणजे खालच्या साईडनी वरच्या साईडला बाहेर काढायची आहे सेम अशा पद्धतीने. आणि जी उरलेली वायर आहे ती फर्स्टवाली ती कट करून घ्यायची आहे. मग आता आपल्याला 0.3 mm च्या वायरने तो फ्लावर फिक्स करून घ्यायचा आहे. आता फिक्स कसा करायचा, खूप सोप्पा आहे. 0.3 mm ची वायर आपल्याला ती फक्त मोत्यांच्या साईडनी अप आणि डाऊन करायचे. सो वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने पूर्णपणे राऊंड करून घ्यायचं आहे. आपण हे इझिली करू शकतो, हार्ड नाही आहे. सो तुम्हाला हे लगेच जमेल. मग आता आपल्याला रेड क्रिस्टल मनी घ्यायचं आहे. मी 6 mm चे यूज केलेले आहेत. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे यूज करायचे असेल तर मोठा फ्लावर तयार करावा लागेल. तर मी 6 mm चा रेड क्रिस्टल घेतलेला आहे. त्यानंतरनं तो क्रिस्टल 0.3 mm च्या वायरमध्ये टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने. मग ती वायर थोडी वरच्या साईडला घेऊन गोल्डन मनी म्हणजे 0 mm चे मनी घेतलेले आहेत. ते एक एक करून टोटल मी त्यामध्ये 8 मनी टाकून घेतलेले आहेत. गोल्डन मनी टोटल 8 टाकून झाले की क्रिस्टलच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला 2 किंवा 3 वेळा 0.3 mm ची वायर ती ट्विस्ट करून घ्यायची आहे. आत्ता अशा प्रकारे आपल्याला फ्लावर दिसतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, हा फ्लावर फिक्स करून घ्यायचा आहे. आता हा फ्लावर फिक्स कसा केला आहे हे लक्षपूर्वक बघा. जो गोल्डन मनीचा राऊंड केलेला आहे ना त्याच्या आतून 0.3 mm ची वायर टाकून आपल्याला 3 ते 4 साईडला असं पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रॉपरली फ्लावर पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच करत राहायचं आहे. सेम परत आपल्याला तेच करायचं आहे. त्या गोल्डन बीड्सच्या राऊंडमधून 0.3 mm ची वायर अशा पद्धतीने काढायची आहे. आता इथे आपला फ्लावर तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जी गेज घेतलेली आहे 20ची गेज ती आपल्याला रेड क्रिस्टलमधून अशा पद्धतीने बाहेर काढायची आहे. जसं बघा व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला क्लिअरली दिसलं असेल आणि काही डाऊट पण नसणार आहे. आता ती 20 गेजची वायर आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी 0.3 mm ची वायर आहे ती आपल्याला गेजला पण पॅक करून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये बघत आहात सेम तशाच पद्धतीने करायचं आहे. आणि आपल्याला सेम मगाशी जसं अप आणि डाऊन वरच्या साईडला आणि खालच्या साईडला मोत्यांना आपण करून घेतलं होतं सेम अशाच प्रकारे आपण इथेही करणार आहोत. म्हणजे प्रॉपरली परफेक्टली बसेल फ्लावर. मग आता 0.3 mm ची उरलेली वायर आपण कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला हा फ्लावर दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मोती टाकायचा आहे. मग टाकायचं आहे मोती चक्र. त्यानंतरनं ग्रीन क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे. तोही 6 mm चाच घेतलेला आहे. आणि मग बाकीची उरलेली वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि साईडला आपल्याला जसं नथला राऊंड करतो सेम तशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही तसंच करायचं आहे. म्हणजे काय करायचं, दुसऱ्या साईडला पण पहिल्यांदा मोती टाकून घ्यायचा आहे. मग मोती चक्र टाकून घ्यायचं आहे. मग ग्रीन क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे.
आणि मग उरलेली तार कट करून नथला जसा राऊंड करून घेतो सेम तसाच राऊंड करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे आपण हा फ्लावर तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला धागा अटॅच करायचा आहे. सो धागा कसा अटॅच करायचा, सो सगळ्यात पहिल्यांदा समांतर धागा कट करून घेतलेला आहे. आपल्या अंदाजे घेतला तरी चालेल किंवा पट्टीने मोजून घेतला तरी चालेल. तर मी 2 कट करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जो आपण राऊंड केलेला आहे फ्लावरला त्यामध्ये असं दोन्ही टोकांचा धागा टाकून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने तो धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्या बेसला असा प्रॉपरली परफेक्टली बसेल. सेम दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं आहे. दोन्ही टोकांचा धागा आपल्याला त्या राऊंडमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला ह्या आतनं बाहेर काढायचं आहे. सेम पहिल्या साईडला केलं आहे तसंच करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली ही मोत्यांची राखी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ही राखी सोपी आणि सिम्पलमध्ये? सो तुम्ही तुमच्या भावासाठी ही नक्कीच बनवू शकता. तुम्हाला किंवा तुमच्या भावाला सुद्धा ही सिम्पल अशी राखी आवडेल. सो तुम्ही घरी बसल्या बसल्या नक्कीच ट्राय करू शकता. आणि हो, तुम्हाला हा ट्युटोरियल आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्कीच सांगा. आणि आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रील सगळ्यांना शेअर करा, म्हणजे हेल्पफुल होईल, जेणेकरून लेडीज घरच्या घरी अशी मोत्यांची राखी तयार करू शकतील. सो नक्कीच शेअर करा. बाय.